तर स्टुडंट आता जसं आपण मिड पॉइंट फॉर्म्युला बघितला सेक्शन फॉर्म्युलाच्या आधारे, तसंच आता आपण बघणार आहोत सेंट्रॉइड फॉर्म्युला. तर सेंट्रॉइड फॉर्म्युला काय असतो? तर सेंट्रॉइड फॉर्म्युलासाठी इथे आपल्याला बघा एक ट्रायंगल दिलेला आहे आणि ट्रायंगल मध्ये एडी नावाची जी आहे एक मीडियन आहे. तर सर्वात अगोदर आपण मीडियन बद्दल बघू, जे तुम्हाला ऑलरेडी माहित असेल, 9th स्टँडर्ड मध्ये झालेलं आहे आपलं. मीडियन ही 2:1 या रेशो मध्ये डिवाइड केलेली असते. म्हणजे हा जो रेशो दिलेला आहे आपला बघा, तो जो M:1 आपण रेशो घेतो ना, तर हा मीडियनचा जो रेशो असतो तो असतो 2:1 हा असतो दिलेला. सो आपण इथे आता हा रेशो घेणार M:n च्या जागेवर. आणि इथे बघा जी ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे, म्हणजे जी चे जे कोऑर्डिनेट्स आहेत ते फाइंड आउट करायचे. तर ते फाइंड आउट करण्यासाठी बघा आपल्याला सेक्शन फॉर्म्युला लागेल. आणि सेक्शन फॉर्म्युला जर आपण लावला ए आणि डी मध्ये जी चा यूज करून, तर बघा इथे आता एक्स वाय फाइंड आउट करायसाठी डी चे कोऑर्डिनेटच माहित नाही आपल्याला. तर अगोदर आपल्याला डी चे कोऑर्डिनेट माहित करावे लागतील. हे जेव्हा आपल्याला कोऑर्डिनेट्स माहित होतील एक्स आणि वाय, तेव्हा आपण काय करू शकतो, ए आणि डी चा वापर करून जी ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. सो स्टुडंट अगोदर आपल्याला डी फाइंड आउट करावं लागेल. आणि डी फाइंड आउट करण्यासाठी बी आणि सी चा मदत घेऊ शकतो आपण. कारण बी जो आहे तो मिड पॉइंट, डी मिड पॉइंट आहे बी आणि सी चा, म्हणून आपण इथे मिड पॉइंट फॉर्म्युला लावू अगोदर. तर बघा x इज इक्वल टू मिड पॉइंट फॉर्म्युलानुसार या दोघांमध्ये जर लावला तर x2 प्लस x3 डिवायडेड बाय 2 आणि y साठी काय असणार y2 प्लस y3 डिवायडेड बाय 2. हे जर दोन आपण पॉइंट्स लावले तर आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू भेटते. म्हणजेच म्हणजेच d चे जे कोऑर्डिनेट आहेत x, y, तर ते काय असणार आपले x2 प्लस x3 डिवायडेड बाय 2, y2 प्लस y3 डिवायडेड बाय 2. तर हे झाले आपले डी चे कोऑर्डिनेट. आता या डी चे जे कोऑर्डिनेट आहेत यांच्या जागेवर आपण ह्या व्हॅल्यू पुट करणार. म्हणजेच आता आपण जी ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो बाय युजिंग सेक्शन फॉर्म्युला. तर सेक्शन फॉर्म्युला आपल्याला माहित आहे x ची व्हॅल्यू सेक्शन फॉर्म्युलासाठी जे जी चे कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे, जी चे कोऑर्डिनेट आहे x, y, हे फाइंड आउट करण्यासाठी x चे जे कोऑर्डिनेट असणार ते काय असणार m x2 प्लस n x1 डिवाइड बाय m प्लस n, हा फॉर्म्युला आहे. तशाच प्रकारे आता y चे जर फाइंड आउट करायचे तर m y2 प्लस n y1 डिवायडेड बाय इथे असणार m प्लस n. आता इथे आपण काय करू, ह्या व्हॅल्यूज पुटअप करू. बघा x इक्वल टू, आता जे x फाइंड आउट करायचं तर m ची व्हॅल्यू 2 आहे, ही आपल्याला दिलेली आहे इथे. x2 ची व्हॅल्यू, x2 म्हणजे कोण असणार आपला, आता इथे d चा जो कोऑर्डिनेट आहे याला आपण x2 समजणार आहोत आता, आणि याला y2. ठीक आहे, x1 x2 y1 y2. तर आता x2 चे कोऑर्डिनेट कोण आहेत, हे आहेत इथले. तर हे कोऑर्डिनेट्स आपण पुट करणार आता x2 च्या जागेवर. सो 2 मल्टिप्लाय बाय x2 प्लस प्लस x3 डिवायडेड बाय 2 प्लस n म्हणजे 1 आहे आणि x1 ची व्हॅल्यू आहे y1. तर बघा स्टुडंट, डिवायडेड बाय m प्लस 1 म्हणजे 2 प्लस 1, आणि इकडे y इक्वल्स टू येणार m ची व्हॅल्यू आहे 2, y2 चे जे कोऑर्डिनेट आहेत ते आहे y2 प्लस y3. सो y2 प्लस y3 डिवायडेड बाय 2, आणि इथे प्लस येणार n ची व्हॅल्यू आहे 1 y1. तर अशा प्रकारे, सॉरी इथे x1 होतं बघा, कारण x1 आहे ना, आणि इथे खाली काय घेणार आपण 2 प्लस 1. तर y इक्वल्स टू, आणि इथे घेणार आपण x इक्वल टू. तर आता इथे 2 2 गेट कॅन्सल, आणि इथे काय होईल x2 प्लस x3 प्लस x1 एका x1, म्हणून इथे x1 डिवायडेड बाय 2 प्लस 1 3. आणि इथे काय येईल आता सिमिलरली 2 2 कॅन्सल, आणि इथे y2 प्लस y3 प्लस y1 म्हणजे y1 डिवायडेड बाय 2 प्लस 1 3. तर अशा प्रकारे हे दोन पॉइंट्स आपल्याला मिळतात. हेच आपण रिअरेंज करू शकतो. म्हणजेच x इक्वल टू आपल्याला मिळेल x1 प्लस x2 प्लस x3 डिवायडेड बाय 3. आणि इथे आपण काय करणार y इक्वल टू y1 प्लस y2 प्लस y3 डिवायडेड बाय 3. तर असे हे झाले x आणि y चे कोऑर्डिनेट, म्हणजेच आपले g चे कोऑर्डिनेट, g इक्वल टू x, y. सिंपली आता सेंट्रॉइड साठी जे तुम्ही फॉर्म्युला वापरणार, हे g म्हणजे सेंट्रॉइड आहे, x1 प्लस x2 प्लस x3 डिवायडेड बाय 3, आणि y चे y1 प्लस y2 प्लस y3 डिवायडेड बाय 3. तर हे झाले तुमचा सेंट्रॉइड फॉर्म्युला.
हा फाइंड आउट केलाय आपण अशा प्रकारे. तर इथे बघू शकता याच्यासाठी आपण सेक्शन फॉर्म्युलाची मदत घेतली आणि इथे मिड पॉइंट फॉर्म्युलाची. आता हा जी म्हणजे काय, सेंट्रॉइड आहे. आता हे तुम्हाला माहीतच आहे, जेव्हा तिन्ही मीडियन भेटतात एका पॉइंटवर ट्रायंगलच्या आतून, तेव्हा त्याला आपण म्हणतो, जो इंटेरियर पॉइंट असतो जिथे सर्व मीडियन्स भेटतात त्याला म्हणतात सेंट्रॉइड ऑफ द ट्रायंगल. आणि मीडियन म्हणजे तुम्हाला माहिती आहे, ज्या व्हर्टेक्स मधून निघतात आणि अपोजिट साइडच्या मिड पॉइंटला जाऊन भेटतात. तर आता इथे हा जो जी असणार आहे याचा रेशो लक्षात ठेवा, 2:1 असतो. हा सगळ्यात महत्वाचा आहे. हा आपण याच्यात यूज करून सेंट्रॉइडचा फॉर्म्युला काढलाय. पण आता स्टुडंट याचा उपयोग जो आहे, तुम्हाला फक्त एवढा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, या बाकीच्या गोष्टीचा एवढं महत्व नाही आहे. कारण आता याच्यात तुम्हाला हर एक वेळेस डी ची व्हॅल्यू काढायची काहीच गरज नाही. म्हणजे ए, बी आणि सी या तीनच पॉइंटचे x1, x2, x3 आणि y1, y2, y3 हे तीनच याच्यात पुट करायचे आणि डायरेक्टली जी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ती कशी करतात तर आता त्यासाठी आपण एक्झाम्पल घेऊ काही, त्यावरून तुमच्या लक्षात येऊन जाईल.